नमस्कार, निकिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये भूक ही कमी लागते. काही वेळेस खावंसं वाटत नाही. अशा वेळेस हलकं-फुलकं, तितकंच पौष्टिक असं व्हेज सँडविच आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे ब्रेड घेतलेले आहेत आपण, अमूल बटर घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे. भाज्या ह्या आपल्याला पाहिजे त्या आवडीनुसार घेऊ शकतो आणि कमी जास्तही करू शकतो. इथे हे एक कांदा कापून घेतलेले आहे बारीक, टोमॅटो घेतलेला आहे एक, मोझरेला चीज आहे, लेट्यूस आपण घेतलेला आहे कापून, हे गाजर किसून घेतलेलं आहे, पिवळी ढोबळी मिरची आहे ती घेतली एक वाटी, मेयोनीज घ्यायचं आहे, 1 कप घ्यायचा आहे मेयोनीज, मिरीपूड घेतलेलं आहे आपण अर्धा टेबलस्पून, कोबी घेतलेला आहे 1 कप कापून, चिली फ्लेक्स घेतलाय अर्धा चमचा, मिक्स हर्ब्स घ्यायचे आहेत अर्धा चमचा आणि हे हिरवी चटणी आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. हे झालं साहित्य. आता या बाउलमध्ये आपण प्रथम सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहोत. इथे ही कोबी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गाजर, त्यानंतर लेट्यूस, ढोबळी मिरची, कांदा घालायचा आहे, त्यानंतर टोमॅटो, मिक्स हर्ब, मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण मेयोनीज घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर सँडविच बनवायला घेऊया. हे अगदी हेल्दी होतात. सर्व भाज्या आपल्या लहान मुलांनाही फार आवडतात. सर्व भाज्या खाल्ल्या जातात. सँडविच बोलल्यानंतर मोठे लहान सर्वजण अगदी आवडीने खाल्लं जातं हे. आता हे असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपण ब्रेडचे हे स्लाइस त्याला बटर लावून घ्यायचं आहे. बटर थोडंसं मेल्ट करून घेतलं किंवा फ्रीज मधून अगोदरच काढलं तर ते असं छान लावलं जातं. अशा प्रकारे सर्व ब्रेडला हे बटर आपण लावून घ्यायचं. त्यानंतर आपण एका साईडला हिरवी चटणी ती लावून घ्यायची. आता आपण एका साईडला हे हिरवी चटणी, पुदिना आणि कोथिंबीर, मिरची याची हिरवी चटणी बनवली आहे. ती एका स्लाइसला लावून घेऊया. छानपैकी लावून द्यायची. त्यानंतर आपण हिरवी चटणी नाही लावली तर टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस असेल तोही आपण लावू शकतो. त्यानंतर आपण हे मिक्स भाज्या करून मेयोनीजचं आवरण वरती आहे असं मिश्रण भरपूर प्रमाणात ते लावून घ्यायचं आणि आता आपण हे छानपैकी ग्रिल करणार आहोत. आता हे स्टफिंग लावलंय की आपण त्याच्यावर मोझरेला चीज किंवा साधा चीज तुम्ही लावला तरी चालतं. ओव्हन मध्येही ग्रिल होऊ शकतात. तुम्ही फ्राय पॅन वरही ग्रिल करू शकता. छानपैकी भरपूर प्रमाणात आपण हे आता लावलंय. त्याच्यावर आपण आता हे असे स्लाइस ठेवून देऊयात आणि आता हे पॅनवर आपण भाजून घ्यायचं आहे. पॅन छानपैकी असं तापलेलं आहे. बटर लावून घेऊयात आपण. मीडियम ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने आपण छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. आता आपण वरून त्याला बटर लावून घेऊ.
दुसऱ्या बाईने पण ते करून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपले हे सँडविच तयार होतात. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी कशा वाटतात हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. असं गोल्डन होईपर्यंत आपण ते छानपैकी क्रिस्पी भाजून घेणार आहोत. असं छानपैकी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊयात. तसंच आता दुसरं आपण सँडविच खरपूसपणे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी ब्राऊन होईपर्यंत. तसंच आता हा दुसराही सँडविच आपला तयार झालेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला हा सँडविच खूप छान क्रिस्पी झालेला आहे. कापून घेऊयात त्याला. पहा किती सुंदर छान असा हा आपला व्हेज सँडविच तयार आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला हा क्रिस्पी व्हेज सँडविच तयार झालेला आहे. नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. आपण त्याची टेस्ट घेऊन बघूयात. हा हा पहा किती छान आणि सुंदर दिसतंय ते. हम्म चवीला पण तेवढाच अप्रतिम छान लागतोय. मुलांना तर नक्की आवडेल आणि नक्की करून बघा.